आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात कोणत्याही भागातून रस्ते मार्गाने नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांना सुखद व जलद प्रवासाची अनुभूती देण्याची तयारी प्रशासनानं चालवली आहे। त्याकरता नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गाचे 6 पदरीकरण, काँक्रिटीकरण, नाशिक दिंडोरी वणी रस्त्यासह अन्य राज्य मार्गांचे मजबूतीकरण, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहराच्या सभोवताली वर्तुळाकार रस्त्याचे जाळे विणले जाणार आहे। या कामासाठी तब्बल 2270 कोटींची आर्थिक तजवीज राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। प्रयागराज कुंभमेळ्यात कोट्यावधी भाविकांनी सहभाग नोंदवला होता। 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यातही भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी होतील हे गृहीत धरून नियोजनात व्यापक फेरबदल केले जात आहे। तयारीला कालावधी कमी असल्याने 1.5 ते 2 वर्ष लागणारी कामे तातडीने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याचं विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी म्हटलंय। रस्ते, पूल, घाट व तत्सम कामांना जास्त वेळ लागतो। राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांच्या विविध कामांना मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम विभागानं 759.25 किलोमीटर रस्ते व पुलांची 52 कामे प्रस्तावित केलेली आहे। त्यास 3050 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। यातील महत्त्वाची बरीच कामे अर्थसंकल्पात समाविष्ट झाल्याचं सांगितलं जात आहे। या व्यतिरिक्त महानगरपालिकेनं शहरात 13.5 किलोमीटरचे 17 नवीन रस्ते प्रस्तावित केले असून 188 किलोमीटर जुन्या रस्त्यांच्या सुधारणांचं नियोजन केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नाशिक।